बोलो रे भाई सब संतनाथ की जय, रामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जगदम्बा माता की जय। हर हर महादेव, हर हर बहुता सुकृती नर देहला धला, भक्ती विन गेला अधोगती, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढाम, अनेका जन्मांचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मगुता जन्म घेणे, रावरंक हो का उच नीच याती, रावरंक हो का उच नीच याती, भक्ती विन माती मुखी त्याच्या, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा विठ्ठल, सयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हा दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची, हे दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची हे दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, कृपाध्यानी त्यांच्या कृपाध्यानी कथेचा विसारू, त्यांच्या कृपाध्यानी कथेचा विसार, त्यांच्या कृपाध्यानी, त्यांच्या कृपाध्यानी कथेचा विसारू, त्यांच्या कृपाध्यानी कथेचा विसार, हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, हे त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, हे पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, अष्टसिद्धि नव निधि के दाता, अष्टसिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता,
मनुष्यों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काजा सवारे, मेरा करा उद्धार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सेवेला की सेवा का झालो, झालो, सेवेला की सेवा का झालो, तुमच्या लागलो चिंतरणा, अहो स्वामी तुमकया देवा, सेवक झालो, सेवेलागे सेवक झालो, तुमच्या लागलो चरणा, स्वामी तुमकया देवा, करावा वेळ। बहुधा सुकृती नर देहला धला, भक्तिवी न गेला अधोगती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानय मागुता जन्म घेणे विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, सकल गुण गंभीर, निकंत कलिकाल शीर आणि हत्ती हरिणामतीर, श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 5 चरणांचा नाथ महाराजांच्या हरिपाठातील सर्वांच्या परिचयातील अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय। प्रस्तुत अभंगात श्री संत श्रेष्ठ नाथ महाराज आपल्याला देहाचं महत्व सांगतात। विठ्ठल कीर्तनाला
सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. तर आज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, त्याचप्रमाणे जगदंबेच्या असीम कृपा आशीर्वादाने नव्हे तर अष्टविनायकांपैकी एक विनायक अर्थातच राजूरचा गणपती यांच्या वास्तव्याने शोभिवंत झालेला जिल्हा, माता पूर्णामाईच्या चिरकाल प्रवाहाने गुणवंत पावन झालेला जिल्हा किंवा कलाकारांचा किल्ला, कीर्तनकारांचा किल्ला म्हणजे आपला जालना जिल्हा. तर आज या जालना जिल्ह्यात श्री क्षेत्र डावरगाव या ठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज कोरडे महाराज जर या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे इथे पोहोचूस्तवर ज्यांचे लगातार मला कॉल चालू होते असे आदरणीय नवले सर, त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी खरं तर बेंबीच्या देठापासून आम्हाला सुंदर असं भोजन दिलं असे आदरणीय देठे काका नव्हे तर त्यांनी सांगितलं की आमच्या रोहिणी मावशींचं आवर्जून नाव घ्या. असे आपला संपूर्ण देठे परिवार, देठ म्हणजे बेंबीच्या देठापासून त्यांनी अतिशय सुंदर असं जेवण बनवलं म्हणून देठे परिवाराचे या ठिकाणी आभार मानते. आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे आदरणीय समाधान महाराज अंधारे यांचेही मनपूर्वक आभार मानते. अतिशय सुंदर असं नियोजन केलंय आणि खरं तर आमच्या नवले सरांनी मला सांगितलं की या मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी आतापर्यंत सगळ्या गावकऱ्यांनी 1.5 कोटी खर्च केलेला आहे. अनेक जास्त नाही. आणि महिला मंडळ तुम्हाला सांगते बरं का, गावात जर आपली शेजारीन म्हणा किंवा आपली पाहुणे वगैरे कोणी आली सांगत जावा की आमच्या मंदिराचं काम चालू आहे, मंदिराला थोडं दान स्वरूपात देत जावा. कारण म्हणतात ना, या जगातलं सगळ्यात फास्ट इंटरनेट म्हणजे तुम्हीच सांगितलं आता सगळ्यात फास्ट इंटरनेट म्हणजे महिला मंडळे. यांच्यासमोर 2G 3G 4G येणारं जे काही 7G का ते सुद्धा फिक आहे. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणजे आपल्या मैत्रिणींना वगैरे सांगत जावा की मंदिराला दान करा. अनेक वाक्य बोलू का, तुम्ही जर आईचं घर बांधलं ना तर तिनं तुमचं सोन्याचं घर बांधून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मंदिरात गेल्या गेल्या मला एक आनंद वाटला. म्हणजे जागृत देवस्थान आपण ज्याला म्हणतो ते आज मला प्रत्यक्षपणे या ठिकाणी अनुभवायला मिळालं. सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. गायनाला अतिशय सुंदर असं जे या ठिकाणी साथ देत आहे. खरं तर माझ्यासारखे कीर्तनकार ज्यांनी घडवण्याचं भरपूर कार्य केलं असे आदरणीय कृष्ण महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर महाराज तुमचं गायन ऐकल्यावर मला पंडित भीमसेन जोशींचीच आठवण झाली. अतिशय गोड असं त्यांचं गायन आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू गायन सम्राट किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे गायन सम्राट गानगंधर्व आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ बंधू अरुण महाराज या ठिकाणी अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. इकडे मृदुंग वादक, खरं तर माझ्या मते आपली भेट कुठं बरं, निमखेडा बरोबर तिथं झाली. असे आदरणीय हरिभक्त पारायण मृदुंग सम्राट विठ्ठल महाराज खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. बघा बरं का, तुमच्यासाठी न बोलता टाळ्या वाजवल्या म्हणजे गावकऱ्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्त पारायण ब्रह्मांड नायक या यूट्यूब चॅनलचे मालक असणारे हरिभक्त पारायण आमचे गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. बरं का, म्हणजे मी गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावर तुम्ही माझं कीर्तन या यूट्यूब चॅनलला बघू शकता. नव्हे तर आपलं गाव कसं आहे हे पण दादा तुमच्या यूट्यूब चॅनलवर दाखवतील. म्हणून सगळे आवर्जून बघा. आमच्यासोबत आलेले आमचे ज्येष्ठ बंधू आमच्या कथेला जे नेहमी तबला वादनाचं काम करतात असे आदरणीय हरिभक्त पारायण मृदुंग सम्राट ताल महर्षी करणदादा घोडके या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते.
क्या बात आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील मोठमोठे कीर्तनाचे नियोजन ज्यांच्याकडे असतात असे नियोजन बादशाह आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ बंधू विशालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानतो. क्या बात आहे. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालकलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. दादांनो, तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. जर हसत जाण तुम्ही, हां, जर हसत राहायचं. त्याचप्रमाणे आपले हट्टेकट्टे असे चोपदार बाबा, काय तिडे री मिशी नाही का, हसतं पाहिलं किती गोड. असेच हसत जावा. काही काही लोकांना हसण्यासाठी औषध घ्यावे लागतात. हो, आपण फार नशीबवाने की आपल्या मुखावर सहज हसू येतंय. असे आदरणीय चोपदार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बाबा, खरं सांगते, तुमच्या समोर डीजे सुद्धा फिका बरं का. खरं काय त्यांचं अंगात टाळ आहे बाबा, खरं सांगते. असे आदरणीय आपले वेणेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. मी तर म्हणते टाळे होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. क्या बात, जय हो. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचा आवाज खरं तर ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे आदरणीय सुंदरशी साऊंड सिस्टीम ज्ञानाई साऊंड सिस्टीम आळंद, बरोबर ना. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. क्या बात आहे, सुंदर साऊंड सिस्टीम. वा, टाळे होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. मला एक पटलं नाही बरं का तुमचं. तुम्ही इथं सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या पण माझ्यासाठी कोणीच नाही वाजवले. असो. त्याचप्रमाणे तिथं कोपऱ्यात आमचे वडील म्हणजे आमचे तात्यासाहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. क्या बात आहे. समोर उपस्थित मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे. माझ्या एका प्रश्नाची उत्तर द्या बरं का महिला मंडळ. तुम्ही या सगळे इथं किम निमित्ताने जमलेले आहेत बरं, किंवा सप्ताह कोणत्या निमित्ताने? कोणत्या? नवरात्रीच्या निमित्ताने. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र ही 5 प्रकारची. किती? 5. नंबर 1 ज्येष्ठ नवरात्र, नंबर 2 वासंतिक नवरात्र, नंबर 3 शारदीय नवरात्र की जी आपण साजरी करतो, नंबर 4 गो नवरात्र. असे अनेक नवरात्र आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरी करतो. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्र उत्सव साजरी केली जाते. का बरं साजरी केली जाते? कारण या शरद ऋतूमध्ये चंद्र अमृताचे काही कण या पृथ्वी लोकावर सोडतो. म्हणून शारदीय नवरात्र उत्सव साजरी करण्याची परंपरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. विठ्ठल. सिंदुरासूर नावाच्या असुराचा जन्म ब्रह्मदेवाच्या श्वासातून झाला. ब्रह्मदेवाने विचारलं, सांग तुला काय पाहिजे, थाप देत चला, तुला काय पाहिजे सांग. सिंदुरासूर म्हणाला, देवा माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा की ज्यानं त्रैलोक्यावर विजय प्राप्त करावा, त्रैलोक्यावर राज्य करावं. ब्रह्मदेव म्हणाले, वनात गेल्यावर जी मादी तुला सर्वप्रथम दिसेल तिच्याशी विवाह केल्यावर असा पुत्र तुला प्राप्त होईल. हा वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्यावर याला सर्वप्रथम उन्मत्त झालेली म्हैस दिसली. या म्हशीसोबत या सिंदुरासुरानं विवाह केला. यथाकाल एक पुत्र झाला. म्हशीपासून जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव महिषासूर ठेवलं. विठ्ठल. असा असणारा महिषासूर मोठा होऊ लागला. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागला. ब्रह्मदेव प्रकट झाले. विचारलं, सांग काय पाहिजे? म्हणे, देवा मला अमर करून टाका म्हणे. अरे वेड्या, ज्याच्याकडे तू मागतोय त्याला तरी कधी चुकलंय का? दुसरं काहीतरी माग. त्यावेळेस महिषासूर म्हणाला, म्हणे मला माहितीये स्त्री ही अबला आहे, तिच्याकडून कोणतंही विघातक कार्य होऊ शकत नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझा मृत्यू स्त्रीकडून व्हावा. आणि मग आता वर मिळाल्यामुळं महिषासूर उन्मत्त झाला. ब्राह्मणांना त्रास देऊ लागला, गायींना त्रास देऊ लागला, भक्तांचा छळ करू लागला. त्यावेळेस पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाय तोही सांगत असे.
बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसवेना. काय करावं तेव्हा तीनही देवतांच्या एकेका गुणापासून आई भगवतीचं प्राकटीकरण झालं. कसं झालं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसे निर्वाणी. आईचा जोगवा मागेन, 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 मागेन. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. आई भगवतीचं प्राकटीकरण झालं. बघा ना, तिचं स्वरूप फार भयंकर आहे. तिचे केस गुडघ्यापर्यंत विस्तारलेले, डोळे रक्ता समान लाल, एका हातामध्ये खडग आहे, एका हातामध्ये वाडग आहे. त्या वाडग्यामध्ये मद्य आहे. गोटा गोटानं मद्यपान ती करते. अशी असणारी आई जगदंबा हिमालयाच्या दाट वनामध्ये जाऊन बसलेली आहे. तिचं हे सुंदर असणारं स्वरूप मधुकैटभ नावाच्या असुरांनी बघितलं. वा, जगातनी असं सौंदर्य हिच्या ठिकाणी दडलेलं आहे, हिला प्राप्त केली पाहिजे. काय करावं? महिषासुराकडे गेले. महाराज, काय नाही तुमच्याकडं, सगळं आहे तुमच्याकडं, धन दौलत ऐश्वर्य राज्य संपत्ती, काय नाही तुमच्याकडं. एका गोष्टीची कमी आहे. म्हणे काय? तुमच्याकडे सुंदर असणारी पत्नी नाहीये, सुंदर असणारी बायको नाहीये. अशी बायको जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती हिमालयाच्या वनामध्ये बसलेली, जा तिला घेऊन या. हे ऐकल्यावर महिषासूर म्हणाला, अरे मला काय सांगता, तुम्ही जा तिला घेऊन या. मधुकैटभ निघाले, आई जगदंबेकडे आले. आई जगदंबेला म्हणू लागले, तुझ्या एवढी सुंदर स्त्री आम्ही या जगात कुठं पाहिली नाही. म्हणे आमची अशी इच्छा आहे की आमच्या मालकासोबत तो विवाह करावा. हे ऐकल्यावर जागेवरून उठून उभी राहिली आणि म्हणाली, जाऊन सांगा तुमच्या मालकाला मी त्याच्या सोबतच विवाह करेल की जो माझ्याशी युद्ध करेल आणि युद्धामध्ये मला जिंकेल. हे ऐकल्यावर मधुकैटभ हसू लागले. अगं, तू एक स्त्री आहेस, अबला नारी आहेस, आणि तुझ्या तोंडून ही युद्धाची भाषा शोभत नाही ग. आमच्या मालकाशी विवाह कर, त्रैलोक्याची पट्टराणी तू होशील. हे ऐकल्यावर आई जगदंबा विजय समान कडाडली. जाऊन सांगा तुमच्या मालकाला मी आधीच सांगितलंय मी त्याच्या सोबतच विवाह करेल की जो युद्धामध्ये मला जिंकेल. म्हणे मग आमच्या मालकासोबत युद्ध करायची तुला गरज नाही, आमच्या सोबत युद्ध कर. त्यावेळेस आई भगवती आणि मधुकैटभ या दोघांमध्ये घनघोर असणारं युद्ध सुरू झालं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेनं मधू मारला आणि दुसऱ्या दिवशी कैटभ मारला. मधुकैटभ मेल्याची बातमी महिषासुराला कळाली. त्यानं आवाज दिला, चंड मुंड. दोघं धावत धावत आले. मालक, आदेश करा, जाऊन त्या स्त्रीला घेऊन या. म्हणे चंड मुंड निघाले, आई भगवतीकडे गेले. पुन्हा दोघांमध्ये युद्ध होऊ लागलं. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईनं चंड मारला, चौथ्या दिवशी मुंड मारला. आईनं चंड आणि मुंड मारला म्हणून तिला नवीन नाव मिळालं, चामुंडा. विठ्ठल यानंतर अनेक असुर आले. रक्तबीज आला, बालकड, हयग्रीव, शंभ निशुंभ, अनेक असुर आले. सगळ्यांना आईनं मारून टाकलं, सगळ्यांचा वध आईनं केला. आणि आता एकमेव महिषासूर उरलेला आहे. रणांगणामध्ये उतरला, म्हणू लागला, गये वेडी, युद्धाचा विचार सोड आणि माझ्या सोबत विवाह कर. या विश्वाची, या त्रैलोक्याची पट्टराणी मी तुला करेल. हे ऐकल्यावरती हसली आणि हसून म्हणाली, माझा पण तू ऐकला नाहीस वाटतं.
मी सर्वांना सांगितलंय, मी त्याच्या सोबतच विवाह करेल की जो युद्धामध्ये मला जिंकेल. माता आई भगवती आणि महिषासूर या दोघांमध्ये युद्ध होणार आहे. ते युद्ध बघण्यासाठी स्वर्गातले देवी देवता येऊ लागल्या. पृथ्वी थर 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 कापू लागली. समुद्राच्या लाटा मर्यादा ओलांडू लागल्या. सगळीकडे धुलीकण साचलेले, विजांचा कडकडाट होऊ लागला. आई भगवती दोघं एकमेकांवर अस्त्रशस्त्रांचा प्रहार करताय. आईच्या हातामध्ये खड्ग आहे आणि बघता बघता आईनं महिषासुरावर असा वार केला की महिषासुर धारातीर्थी पडलं. विठ्ठल. सगळे देवी देवता आई जगदंबेचा उदो उदो करू लागले. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. देवीनं 9 दिवस आणि 9 रात्र महिषासुरासोबत युद्ध केलं आणि 10व्या दिवशी तिला विजय मिळाला. म्हणून त्या दिवसाला विजयादशमी नाव पडलं. बघा, विजयादशमी या शब्दाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, माहिती तुम्हाला कोणतं? दसरा. काय नाव आहे? दसरा. दसरा म्हणजे काय? दस म्हणजे 10 आणि रा म्हणजे रावण. प्रभू रामचंद्रांनी 10 तोंडाच्या रावणावर विजय मिळवला आणि ज्या दिवशी मिळवला तो दिवस म्हणजे दसरा. बरं, दसऱ्याची अजून एक व्याख्या तुम्हाला सांगू का? अजून एक व्याख्या. कामक्रोधांचा पिसारा, मोहमायेनं फुलवला पसारा, षड विकारांना स्मरा आणि पांडुरंग परमात्म्याला आठवा, हाच आपल्या जीवनातला खरा दसरा. खरं तर या दसऱ्याला आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त नव्हे तर शास्त्रामध्ये अतिशय पवित्र मानलेला मुहूर्त आहे, बरोबर ना? आणि आता 9 दिवस सगळ्या महिला मंडळ उपवास करणारे. आज कितवी माळ आहे बरं महिला मंडळ? 2री माळ आहे, बरोबर. मग आपण या उपवासाला भेंडी, पाव किलो खिचडी, 2-3 किलो शेंगदाणे, बरोबर ना, बटाट, अजून काय खातं बरं? चक्की, डांगर. अव माय, उपवासाला कोथिंबीर तरी चालती का? हा, या बाया गप्पा गप भेंड्या खात्या, उपवासाला कोथिंबीर तरी चालती का? हे आमच्या इगतपुरी गोटीकडं खिचडीत टमाटे, नगर भागाकडे गेलं खिचडीत कढीपत्ता, खिचडीत कोथिंबीर. पाया बायांचे उपवास. पण असो, बरं मला एक सांगा, एवढे उपवास तुम्ही करताय, नवरात्रीचे उपवास तुम्ही करताय, पण उपवास करून तुमच्या स्वभावात फरक पडला का हो महिला मंडळ? हा, नाही तर एकीकडे नवरात्रीचे उपवास करायचे आणि दुसरीकडे जाऊन आपल्या सासू सासऱ्याला उपाशी मारायचं. याच्यानं काय तुमची नवरात्र सफल होणार आहे का? पण असो, सगळ्या महिला मंडळ नवरात्र करताय, आनंदाची गोष्ट आहे, सगळीकडे आनंदाचा प्रसंग आहे. सगळ्या महिला मंडळ अतिशय उत्साहामध्ये, अतिशय आनंदामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये नवरात्र साजरी करताय. महिला मंडळ एक माता माऊली, तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत. तुमची मुलगी समजून तुम्हाला एक गोष्ट सांगते फक्त. आज घरी जा,
घरी जाऊन तुमचं कपाट उघडा. विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. विद्वत्तम सुजनत्वम शब्दांकडे ध्यान द्या बरं का. सुजनत्वम म्हणजे चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मुळात नाते या शब्दातच अर्थ आहे ना ते नाही ते नातेवाईक जे आपले कधी होऊ शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. जास्त लांबचं कशाला. कोरोनाने कोण आपलं आणि कोण परक हे दाखवून दिलं बाबा. कोरोनाच्या काळात बरं का आमच्या इथे एक जोडपं 20 किलोमीटर लांब हॉस्पिटल. दोघांना सर्दी खोकला झाला. मग दोघं एका गाडीवर बसले आणि टेस्ट करायला गेले. मग टेस्ट केली त्याच्यामध्ये रिपोर्ट काढला. नवरा निघाला पॉझिटिव्ह आणि बायको निघाली निगेटिव्ह. काय सांगावं मावशी ती बाई 20 किलोमीटर घरापर्यंत चलत चलत आली पण नवऱ्याच्या गाडीवर नाही बसली. हा म्हणायचा बस ना. ती म्हणायची भाऊ तू लांबच बरं आहे. म्हणजे कोरोनाने कोण आपलं आणि कोण परक हे दाखवून दिलं. अजून सांगू जीवनामध्ये नातेवाईक हे कबड्डीच्या खेळासारखे असतात. आपण यशाच्या रेषेला हात लावायला गेलं की हे नातेवाईक आपल्याला माग खेचायचं काम करतात. कारण कुत्र्याला गती, इंद्राला भक्ती, नातेवाईकाला प्रगती सहन होत नाही. म्हणून चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम इंद्रिय जय इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. या महिला मंडळ लग्नात नाचणार नाही पण पाणीपुरी पाहिली की अशी तरा नाचती महाराज. हे पण माग आहे तरुण मंडळी बसले. काय आणा ते नवीन नवीन पदार्थ आवडतात. पिझ्झा अजून बर्गर अजून काय ते हॉटडॉग. ते हॉटडॉग नवीन प्रकार निघाला. तुम्ही हॉटडॉगचा मराठी अर्थ करा बरं. हॉट म्हणजे आणि डॉग म्हणजे गरम कुत्रे खातेत. बरं आता तरुणांचा एक विषय निघालाय. तर तरुण आहो तुम्हाला एक जाता जाता सांगून जाईल. आपण सध्याच्या काळात काय म्हणतोय तरुण बेरोजगार झाला. काय म्हणतो बाबा तरुण बेरोजगार झाला. पण माझ्या प्रश्नाचं जरा उत्तर द्या. तरुण बेरोजगार झाला का बेरोजगारी वाढली. आता उलटा प्रश्न विचारते. बेरोजगारी वाढली का तरुण बेरोजगार झाला. बोलत चलन जरा. आपण नाव पंतप्रधानाला ठेवतो त्यानं बेरोजगारी वाढवली पण बेरोजगार आपण आपल्या हाताने झालोय. उदाहरण घ्या ना तुम्ही. ते परराज्यातले मद्रासी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. जवळजवळ सकाळी 7 वाजता ते इडल्या विकायला जातात. काका किती वाजता 7 वाजता इडल्या विकायला जातात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत 2000 रुपयाचा धंदा करता. किती 2000 गुणिले 30 करा किती झाले. किती 60,000 रुपयाचा धंदा ते एका महिन्याभरामध्ये आपल्या महाराष्ट्रात करता. मग आपला तरुण गेला कुठं. इडल्या खायला. आपला तरुण गेला कुठं. बाबांना इशारा करून सांगितलं. आपला तरुण मोबाईल मध्ये वाया चाललाय. आपला तरुण कुठं वाया चाललाय. मोबाईलमुळं वाटोळं झालं महाराज. अजून उदाहरण घ्या ना तुम्ही. ते परराज्यातून आलेले भैये लोक आपल्या महाराष्ट्रात आले. जवळजवळ संध्याकाळी 4-5 वाजता ते पाणीपुरी विकायला जाता आणि रात्री 9-10 वाजेपर्यंत 3000 रुपयाचा धंदा करता. किती 3000 गुणिले 30 करा किती झाले. किती मोठ्यानं बोला. किती 90,000 रुपयाचा धंदा ते एका महिन्याभरात करता. कुठं करता बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग आपला तरुण गेला कुठं. पाणीपुरी खायला. आपल्या तरुणांना फक्त टवाळगिरी लागती. तुम्हाला राग येत असेल आला तरी चालेल कारण जी वस्तुस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघते ती इथं मांडते. आपल्या तरुणांना फक्त टवाळगिरी लागते. आपल्या तरुणाचा दिनक्रम सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करायची टवाळगिरीत करत कॉलेजला जायचं. कॉलेजवरून घरी यायचं जेवायचं खायचं झोपायचं. मग बरोबर रात्री 9-10 वाजता गल्लीत जाऊन बसायचं आणि टवाळगिरी करायची. याच्या व्यतिरिक्त
आपल्या तरुणाला येतं काय हे तुम्ही मला सांगा. मला सांगा ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्वीटचे दुकान कोणाचे हो? कोणाचे बाबा? राजस्थानी लोकांचे. मग आपले दुकान गेले कुठं? आपले दुकान गेले कुठं? ज्या वेळेस ते लोक आपल्या महाराष्ट्रात आले, हातगाडे होते हो त्यांचे. काय होते? हातगाडे होते. आज स्वतःचे बंगले आणि आपण हायते विकतोय. काही नव्हतं जेव्हा ते आपल्या महाराष्ट्रात आले. आज त्यांच्या स्वतःच्या जमिनी आणि आपण हायते विकतोय. मग आपला तरुण गेला कुठं? आपला तरुण दिवसभर मोबाईल मध्ये असतो. दिवसातले 5 तास मोबाईलवर घालवतो. 5 तास कमी सांगितले, दिवसभर आपण मोबाईल मध्ये असतो. एवढा मोबाईल जर आपण वापरला, एवढा टाइमपास जर आपण आपल्या जीवनामध्ये केला, तर लक्षात ठेवा, आपण श्रीमंत कधीच होणार नाही, कायम बेरोजगारच राहू. बघा ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेमध्ये भरती ते बाहेरचे, ते यूपी बिहारीचे लोक, IPS ऑफिसर त्यांचे लोक, IAS ऑफिसर त्यांचे लोक. आता भरपूरदा जेव्हा कार्यक्रमाला जाते, लोक मला विचारतात, ताई तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं? मी सांगते, आय वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर. काय सांगते मी? मला IPS ऑफिसर बनायचंय. लोक म्हणतात कस काय बनायचं? तुम्ही कस काय बनू शकता? म्हणलं मी ठरवलं तर मी मुख्यमंत्री सुद्धा होईन. मी ठरवलं तर काहीही होईल. कारण मनामध्ये जर संघर्षाची वृत्ती असेल ना, तर माणूस काहीही करू शकतो. एव्हरीवन सेज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, बट नो, माय माइंड सेज नॉट ओनली प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, युअर स्ट्रगल्स, युअर पेशन्स अँड युअर प्रॅक्टिस ऑल्सो मेक मॅन परफेक्ट. जर तुमच्या जीवनामध्ये संघर्षाची जोड असेल, तर तुम्ही जीवनामध्ये नक्कीच श्रीमंत होणार. म्हणून तरुणांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपला पुढचा भारत हा तुमच्या हातामध्ये. म्हणून वेळ वाया न घालवता आज जे तुम्हाला बनायचंय ते बनण्याच्या मागे लागा. कोणाला पोलीस बनायचं असेल, IPS ऑफिसर बनायचं असेल, जे बनायचं असेल ते बना, पण त्याच्यासाठी संघर्ष करा. आणि एक वाक्य बोलू का महिला मंडळ? बाबा एक वाक्य बोलू. दुसऱ्याच्या मालकी खाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक होऊन काम करा. कारण म्हणतात ना, स्वतः मालक होण्यामध्ये एक वेगळाच रुबाब आहे महाराज. म्हणून तरुणांना सांगते, तुमच्या हातामध्ये वेळ आहे, तर या संधीचं, या वेळेचं सोनं करा. विठ्ठल मयाच्या काही 13 गोष्टी आहेत की ज्यांचं वर्णन आपण आतापर्यंत बघितलं. या 13 गोष्टी मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं, नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये प्रथम प्राधान्य मनुष्य देहाला दिलेलं आहे. म्हणून नाथ महाराज काय म्हणले? तुम्ही भक्ती करा. भक्ती केल्याने तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? अभंगाचं प्रथम बहुत सुकृती नरदेहाला दला, बहुत सुकृत नरदेहाला दला, बहुत सुकृती नरदेहाला दला, बहुत सुकृती नरदेहाला दला, बहुत सुकृत नरदेहाला दला, बहुत सुकृत नरदेहाला दला, भक्ती बिन गेला अधोगती, भक्ती बिन गेला अधोगती हो, हे भक्ती बिन गेला अधोगती, भक्ती बिन गेला अधोगती, गती गती ग बहुत सुकृती न गेला ना, भक्ती बिन गेला अधोगती. हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता, जय हो. हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी
मुखी गाता रे परिचिता हरे मुखी गाता हरे परिचिता हरे मुखी गाता हरे बाप भाग्य कैसे ना सरेची कर्म ना कळेची वर्म अरे मुढा. बघा नाथ महाराजांनी इथं बाप हा शब्द वापरलाय. बाप अरे बाप रे. नाथ महाराजांना आश्चर्य वाटलं. कसलं? नाथ महाराज म्हणले या मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. कर्माचं वर्म कळणं गरजेचं बरं का बाबा. कर्माचं वर्म कळालं नाही नंबर 1 घोटाळा होतो. झालं काय? थंडीचे दिवस एक मनुष्य चुलीजवळ हातपाय शेकत बसला. अचानक एक विंचू आला आणि त्याच्या पायाला काय बोला ना मग चावला. त्याच्या पायाला म्हणजे मला कळतं की तुम्ही जागे आहे का बा, तुमची समाधी लागली वगैरे, जरा बोलत चालायचं. त्याच्या पायाला चावला. आता थंडीचे दिवस ठण 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 करू लागलं. डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं अब विंचू चावला. डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हणले एक काम करा, या गोळ्या 3 टाइम घ्या आणि हा मलम जिथं विंचू चावला तिथं हा मलम लावायचा. मी घरी गेलो, मस्तपैकी गोळ्या घेतल्या, बोटावर असा मलम घेतला आणि त्या चुलीला लावू लागला. हा प्रकार त्याच्या बायकोनं पाहिला. त्याची बायको म्हणली काय व तुम्ही असं चुलीला मलम काऊन लावताय? हे म्हणलं म्हणे मला डॉक्टरने सांगितलं जिथं विंचू चावला तिथं मलम लावायचा म्हणे. तर डॉक्टरने कुठं लावायला लावला होता? हे कुठं लावत बसलं? आलं का तुमच्या लक्षामध्ये? म्हणून कर्माचं वर्म कळालं नाही नंबर 1 घोटाळा होतो. चला पुढं नंबर 2 नाश होतो. कर्माचं वर्म कळलं नाही तर काय होतं ऐका. पित्तरपाठ होता. तुमच्याकडे पित्र जीव घालतेत ना? मग पित्तरपाठामध्ये एक जोडपं गेलं जेवायला. मग तिथं अनेक पदार्थ होते. त्याच्यामध्ये खीर बनवली होती आणि या जोडप्यानं बरं का मावशी, या जोडप्यानं पहिल्यांदाच खीर खाल्ली. खीर खाऊन झाल्यावर मालक मालकिनीला म्हणतो खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे. मग ही मस्तपैकी किचन मध्ये गेली, सगळं काही विचारलं, कशात काय टाकायचं वगैरे सगळं विचारलं. घरी आली आणि खिरीची सामुग्री गोळा केली. दूध आणलं, काजू बदाम पिस्ता सगळं काही आणलं, पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. निमाने फोडणी द्यायची असेल मग तेल गरम केलं, असा मस्त कांदा परतून घेतला, थोडासा लसूणही परतून घेतला, मग दूध टाकलं, मग काजू बदाम पिस्ता थोडंसं हिंगही टाकलं. काय झालं? नाश झाला. करायला गेली खीर, झाली कढी. विठ्ठल शिरीमध्ये हिंगम, दुधामध्ये बोळ, थितेची वंगळ नाश केला. पण इथं तुकोबारायांचं एक प्रमाणे, तुकोबाराय म्हणले एक वेळेस नाश झालेला चालेल पण अवकळा होऊ नये. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी पावविते बुद्धी अवकळा होऊ नये. झालं काय? एका पाटलाची पोर लग्नाला आली, बाजूच्या पाटलाचं पोर लग्नाला आलं. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले आणि गेला पोराच्या बापाच्या घरी. राम 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 राम. काय काम काढलं? म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी तुमच्या पदरात घ्या. वा, घेतली समजायची. तुम्ही माळकरी पाटील, तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतलीच समजायची. मग पोरीचा बाप म्हणला काही घ्यायचं. पोराचा बाप म्हणला काहीच द्यायचं नाही म्हणे. आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4 आहे. कूलर 4, कुकर 4, बेडरूम 4, पप्प्याच्याही नाही ती एकच बरी ती एकच बरी. सगळ्या गोष्टी 4 आहे. काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. मग काय बनव? हो म्हणे काही बनवा. म्हणे मग गावरान बेत करतो. म्हणे काय? म्हणे रव्याचे लाडू. बर का बाबा, हे रव्याचे
रव्याचे लाडू असे येतं याच जर का वर्म साधलं इतके खुसखुशीत होतात माय, तोंडात टाकल्या टाकल्या पाणी होतं. पाण्याचं जर का वर्म हुकलं तर तोंडातले दातही पाडतो. आणि नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. आता प्रमाण ऐका, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, रांधी म्हणजे स्वयंपाक करणं, स्वयंपाक करण्यामध्ये वर्म हुकलं काय होतं ऐका. लग्न लागलं, पंक्ती पडल्या, सगळेजण जेवायला बसले. मग सगळेजण पोराच्या बापाला म्हणले, पाटील तुम्ही पहिल्या पंक्तीत बसा म्हणे. याला जागा भेटली कुठं? कार्यालयाच्या दरवाजाजवळ. हे जेवायला बसलो, ताटामध्ये सगळं भाजी भात वरण चपाती वगैरे सगळं वाढलं, लाडू पण वाढला. मग पुंडलिका झाली, जे लोकांनी ताटामध्ये हात टाकला. सगळ्यात पहिलं तुम्हाला बरं माहिती, सगळ्यात पहिलं लाडू उचलला, हातानं तोडून पाहिला तुटना, काय करावं, आणि दातानं तोडून पाहू. मग दातानं तोडण्याचा प्रयत्न केला, खालचे वरचे दोन्ही दात लाडूत घुसले पण लाडू काय फुटना, काय करावं. मग डाव्या हातामध्ये असा लाडू पकडला, उजव्या हाताची बुक्की त्याला मारली, हात मुरगळवला पण लाडू काय फुटना. हे मनात विचार करायचं, मी गावच्या गाव फोडले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले पण माझ्याकडून लाडू फुटना. हे इतकं हुशार होतं, आपल्याच डावळगाव मधलं होतं. आता हे दरवाजाजवळ बसलं होतं ना, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरीसो निघाला पण लाडू काही फुटना. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. इथं नाथ महाराजांनी बाप शब्द वापरला. कशासाठी वापरला? याच्यासाठी वापरला कारण मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि कर्माचं वर्म कळत नाही. अभंगाचा द्वितीय चरण विठ्ठल.
बात आहे, जय हो, वा क्या बात आहे. खरं सांगते कृष्ण महाराज, तुमच्यासारखे गायनाच्या जे कीर्तनात असते ना, कीर्तन करायला मजा येते. माझ्याच येत नाही. विठ्ठल विठ्ठल तर भरपूर ठिकाणी बरं का कृष्ण महाराज कार्यक्रमाला जाते, भरपूर ठिकाणची अशी परिस्थिती आहे. गायनाचार्य बघायला गेलं तर एकदम डबडे, म्हणजे काय त्यांना गावन काहीच कळत नाही. पण जास्त नाही, तुमच्यासाठी 2 वाक्य बोलते. जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, लेकिन जो दिल से गाते हैं उन्हें कृष्ण महाराज कहते हैं. क्या बात है. अनंत जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा हो. या लक्षात ठेवा, अनंत जन्मांचं सुकृत म्हणजे पुण्य पदरामध्ये असावं लागतं, तेव्हा देवाचं नाव मुखामध्ये येतं. एक अशी जंगशंग म्हातारी होती, 4 मुलं होते तिला, आणि सुदैवानं 4ही मुलं परमार्थिक निघाले. पण म्हातारी काय परमार्थ करीत नव्हती. मुलांनी विचार केला, म्हातारीचा अंतकाळ जवळ आला, नाहीच काय तर अंतकाळी तरी तिच्या मुखी रामनाम यावं. तुकोबराय आग्रहाने सांगतात, अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा सुका मने सुखा पार नाही. अंतकाळी तरी तिच्या मुखी रामनाम यावं. काय करावं, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. टाळकरीच घरी जेवायला बोलवली. आल्या आल्या सांगून ठेवलं म्हणे, आल्या आल्या तुम्ही आई साहेबाला रामकृष्ण हरी म्हणायचं, आणि जाताना जय हरी म्हणून जायचं. कारण रामकृष्ण हरी म्हणल्यावर तर रामकृष्ण हरी म्हणेलच ना, जय हरी म्हणल्यावर तर जय हरी म्हणेलच ना. पण म्हातारी काय साधी नव्हती, यांच्या आई बापाची पित्र जेवलेली होती. आल्याच टाळकरी घरी जेवायला. म्हातारी खाटावर होती. आल्या आल्या सगळे म्हणाले, आई साहेब आम्ही आलो, रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणली वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम म्हणली, पण रामकृष्ण हरी नाही म्हणली. काय करावं, मग विचार केला, जाऊ द्या जाताना जय हरी म्हणून. मग जेवण वगैरे झाली, म्हातारी खाटावरच होती. सगळेजण निघाले आणि म्हणायचे, आई साहेब येऊ का, फार गोड जेवण दिलं बरं का, येऊ का जय हरी, येऊ का जय हरी. म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. म्हातारी बाय बाय म्हणली, पण जय हरी नाही म्हणली. काय करावं. मुलांनी विचार केला, जाऊ द्या आपल्या घराचं महात्म्य असं असावं, हिलाच देवळात नेऊ. मंदिराच्या समोर उभी केली आणि विचारलं, आई काय गाय, निदान देवाचं देऊळ म्हणताना तरी देव शब्द येईल ना मुखामध्ये. आई काय गाय. आई म्हणली, पोरव जिथं गाव असतंय तिथं हे असतंय. देऊळ काय म्हटली, काय करावं. मग तिला आत गाभाऱ्यात नेली, पांडुरंगासमोर उभी केली आणि विचारलं, आई काय गाय. आता उदाहरणार्थ हा चला त्या नारंगी साडीवाल्या मावशी, आजी, हा आता डोक्यावर पदर घेतलाय, चष्मा लावलाय. आजी मला सांगा, तुम्हाला जर पांडुरंगासमोर उभं केलं आणि विचारलं काय हे, तुम्ही काय सांगणार. पाप्याचा बापे. तुम्ही काय सांगाल, बोला ना जरा, येऊ का तिकडं. बोला ना जरा, तुम्हाला बोलता येत नाही का, एवढं लाजत त्या बया. हा बोला, तुम्हाला जर पांडुरंगासमोर उभी केली आणि विचारलं हे काय, तुम्ही काय सांगाल. पांडुरंगे काय सांगाल, काय सांगाल. आता तरी म्हणा, 2 हाना पण काहीतरी म्हणा, हानू नका बरं का. पण हा काय म्हणाल, पांडुरंगे. तसं तिला विचारलं, आई काय गाय. आई म्हणली, पोरव जिथं गाव असतंय तिथं हे असतंय, आणि जिथं हे असतंय तिथं हे असतंय. पांडुरंग काय म्हणली नाही. जे पोरांना राग आला महाराज, उचलली म्हातारी आणि टाकली खाटावर. म्हातारीच गचकली. मुलांनी विचार केला, जाऊ दे हयातीत परमार्थ नाही केला, निदान हिच्या आस्थी तरी आपण त्र्यंबकेश्वरला नेऊन टाकल्या पाहिजे. मग रात्री एका महाराजाला कॉल केला, म्हणे हॅलो महाराज, असं असं घडलं येतं, आम्ही आमच्या आईला घेऊन रात्रीच येतो, ते आस्थीचा कलश वगैरे, मग तुम्ही उद्या ब्राह्मण काकाला बोलून ठेवा. पण चौघातलं एक म्हणलं,
आज तिचा कलश तसा न्यावा कसा. मग एक म्हणलं एक काम करा, त्याच्या काही असती का त्या मिक्सरमध्ये टाका आणि त्याचं चूर्ण बनवून घ्या म्हणे. ते चूर्ण करून घेतलं. ते चूर्ण स्टीलच्या एका डबीमध्ये, स्टीलची डबी पिशवीत, गेले रात्री त्यांच्या घरी मुक्कामाला. पहाटे उठले. आता काय पहाटे ब्राह्मण बुवा नसतेत घाटावर, गेले ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला. येता यांना झाला उशीर. प्रसंग असा घडला, पिशवी उघडून पाहिली तर डबीच नाही. आता काय मोठं धर्म संकट आहे, याला विचार त्याला विचार. त्या आजी झोपल्या पा. हा उठल्या, आता उठल्या. आजी एक काम करा, हा लाल साडीवाला तिकडं नका पाहू, तुम्हालाच म्हणते. एक काम करा, तुम्ही बिनधास्त झोपा आणि कीर्तन झाल्यावर तुम्हाला मी उठून देईल, काय टेन्शन घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला गेले. घरी आले, पिशवी उघडून पाहिली, डबीच नाही. याला विचार त्याला विचार, डबी कुठं. ज्यांच्या आश्रमात होते का त्यांना विचारलं, का हो महाराज डबी पाहिली का? नाही म्हणे. बघा तुमच्या पिशवीमध्ये असेल. अहो पिशवीत नाही ना म्हणून तुम्हाला विचारतो. म्हणे असं आहे का? थांबा म्हणे माझ्या बायकोला विचारतो. म्हणे वहिनी साहेबाला का बरं? म्हणे वारकऱ्याच्या पिशव्या चाफायचं तिला नाद आहे म्हणे असं आहे का? विचारलं काय ग डबी पाहिली का? काय डबी काय त्या डबी मध्ये? मला वाटलं काही सोनं नाणं असेल. काही नव्हतं, चूर्ण होतं म्हणे. मला वाटलं दंतमंजनाच आहे. दाताला लावून पाहिलं, ठोकून टाकलं म्हणे. मौरे सुरे डबी. काय या लोकांनी गोळा केलं? डबी उचलली आणि गटारीत नेऊन टाकली. बघा मुलांनी डोक्याला हात लावला. म्हातारीच्या नशिबातच नाही. म्हातारी त्र्यंबकेश्वरला आली पण कुशावर्तात नाही, गटारीतच गेली. विठ्ठल तुका म्हणे नाड बाप ठाके हिताड, बाप ठाके हिताड, बाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड बाप ठाके हिताड, बाप ठाके हिताड. तुम्ही नामस्मरण करा. पण मग खालच्या साधक मंडळींनी शंका विचारली, तुम्ही म्हणताय नामस्मरण करा, नामस्मरण केलं नाही तर चालणार नाही का? म्हणे अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नाथ महाराज वर्णन करून सांगतात. हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुक्ती संयुज्यत पाठी लागे. नाथ महाराज म्हणले भगवंताचं हरिहरी नाव घेतल्याने कहिल. बघा देवाचं नाव अतिशय फुकट असणारं नाव आहे. ते नाव घेण्यासाठी काही पैसे वगैरे आपल्याला द्यावे लागत नाही. हरिनामाचा करीत व्यापार, हरिनामाचा करीत व्यापार. कोणी घेता का देते मी उदार. 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 म्हणून भगवान परमात्म्याचं हरी हरी नाव घेतल्याने कहिल अभंगाचं अंतिम चरण. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता. एका
मुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हे मुखे सायुजाता पाठीमागे हरी मुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता क्या नाही मागुता जन्म गे क्या नाही हरिमुखी गाता घर पली चिंता हरिमुखी गाता
स्वर्गी नाही. क्या बात आहे. जय हो. वा वा वा. बहुता सुकृती नर देहला धला भक्ती विन गेला अधोगती बाप भाग्य कैसे नासरेची कर्म ना कळेची वर्म अरे मुडा झालेली सेवा. पांडुरंग परमात्म्या चरणी जगदंबेच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या घात काही चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा जास्त मोठे नाही. मी आता 12-20 लेकरू आहे म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं बोलले असेल आई वडिलांची पुण्याई सद्गुरूंचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली